सत्य की जय हो. नुकतंच दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे अत्यंत तरुण वयाच्या पिढीनं, ज्याला जेन झी असं म्हटलं जातं, त्यांनी कॉकरोच पार्टीच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन केलं. ते जिंकलं. आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे, की एक नीट पेपर फुटीचा सातत्यानं घडणाऱ्या गोष्टी. या पेपर फुटीच्या निमित्तानं जवळपास 30 हून अधिक विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि त्याचा एक प्रचंड राग या तरुणांमध्ये होता आणि त्यांनी अ, या रागाला व्यक्त करण्यासाठी, आपल्या न्याय्य मागण्यासाठी दिल्लीचं जंतर मंतर गाठलं. दिल्लीच्या जंतर मंतरवर जमण्यापूर्वी प्रत्येक भागामध्ये त्यांनी आंदोलनं केली. आंदोलनाची एक पार्श्वभूमी तयार केली आणि मग दिल्ली गाठली. लढ्याचं तंत्र अत्यंत अभ्यासपूर्णरित्या त्यांनी आत्मसात केलं आणि नव्या पद्धतीनं ते वापरलं सुद्धा आणि ते एका अर्थानं लढाई जिंकले सुद्धा. कारण की त्यांची एक कलमी मागणी होती, की ज्या पेपर फुटीला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत, त्या प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्या प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय ही युवा शक्ती शांत बसली नाही. ही युवा शक्ती लढली याचं कौतुक साऱ्या देशाला आहे. पण या युवा शक्तीमध्ये, या जेन झी आंदोलनाच्या तंत्रामध्ये माझी विशेष नजर गेली, माझं लक्ष वेधलं ते मुलींच्या संघर्षानं. हा संपूर्ण लढा हा स्त्री आणि पुरुष यांनी एकत्रित लढलेला, तरुण मुली आणि तरुण मुलांनी एकत्रित लढलेला लढा होता आणि त्यामुळेच तो यशस्वी होऊ पण शकला. या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या जशा मुली होत्या, तसे त्यांच्या पालक, त्यांच्या आया होत्या, त्यांचे वडील होते, त्यांचे नातेवाईक होते, हेही काही प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते. पण हे आंदोलन सुरू झालं आणि नेहमीप्रमाणे राज्य संस्था, स्टेट नावाची जी यंत्रणा असते, ही नेहमीच आहेरे वर्गाच्या बाजूची, उच्च जात वर्गीयांच्या बाजूची राहिलेली आहे आणि ती दमनकारी असते. ही सर्व मुलं शिकतायत अभ्यासक्रमामध्ये, त्यांना स्टेट ही संस्था शिकायला आहे, पण स्टेट कोर्सिव्ह पॉवर वापरते म्हणजे काय करते याचा प्रत्यक्ष अनुभव या पिढीनं पहिल्यांदा घेतलेला आहे. पोलिसांनी आंदोलन दमन करताना जी तंत्र शेतकरी आंदोलनामध्ये वापरली तीच वापरली जवळपास. त्यांनी पाण्याचे फवारे मारले, त्यांनी लाठ्या काठ्या मारल्या, त्या अमानुष पद्धतीनं मारल्या, त्या बेकायदेशीररित्या मारल्या. लाठी चार्ज याचं काही नियम आहेत ते सर्व तुडवले गेले. लाठ्यांना खिळे होते, पोलीस बोगस होते, त्यांच्या नेमप्लेट नव्हत्या, त्यांच्या पायात चप्पला होत्या, बूट नव्हते, म्हणजे पेहराव जो गणवेश दिलेला आहे तो नाही, म्हणजे गुंडे त्याच्यामध्ये घुसले होते, गुंड प्रवृत्तीची माणसं त्यात घुसली होती. हा आरोप हा आंदोलनकर्त्या मुलामुलींनी केलेला. पण या आंदोलनामध्ये सर्वात आश्वासक वाटणाऱ्या गोष्टी कुठल्या होत्या, तर मुलींनी ज्या पद्धतीनं संघर्ष केला त्याला सलाम केला पाहिजे. या पद्धतीनं त्या निर्भीडपणे उभ्या राहिल्या. त्यांची निर्भीडता वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या मार्गातून, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला व्यक्त झालेली दिसली. एरवी आपल्या समाजामध्ये, म्हणजे आपल्या समाजात जात पितृसत्ता आहे आणि ही जात पितृसत्ता मुलींनी कसं वागावं, कसं वागू नये, तिने कसे कपडे घालावे, कसे घालू नयेत, तिने कसे शब्द बोलावेत, कसं तिने चालावं, तिने निधड्या छातीनं चालू नये, तिने मान खाली घालून चालावे, असे संस्कार, अशी मूल्य जात पितृसत्तेनं हजारो वर्षांपासून स्त्रियांच्या, महिलांच्या, मुलींच्या मध्ये रुजवलेली आहेत आणि ती सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसलेली असतात. म्हणजे ज्या समाजात 7च्या आत तू घरात आली पाहिजे असे संस्कार आजही केले जातात. अशा समाजातनं मुली पुढे आल्या आणि त्या मुली 7च्या आत ही सगळा कोटीक्रम त्यांनी उधळून लावला, तो फाट्यावर मारला आणि रात्र रात्र त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. रात्र वैऱ्याची आहे याचं भान या तरुणींना इतकं होतं आणि त्या ठामपणे उभ्या राहिल्या, त्या निडरपणे उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसल्या. आणि जात पितृसत्ताक समाजात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे
स्त्रियांनी पुढाकार घेणं, तरुणाईनं पुढाकार घेणं आणि आम्ही कुणालाच घाबरत नाही. आम्ही पोलिसांना घाबरणार नाही आणि आंदोलनात असणारे आम्ही सर्व एक आहोत. मुलगा मुलगी भेद आम्ही मानत नाही आणि मुलांसाठी संरक्षणासाठी मुली धावून पुढे आल्या आहेत आणि मुलींना वर अत्याचार होत असतील तर मुलांनी त्यांना सपोर्ट केलेला आपल्याला दिसतो. मी तुम्हाला काही चित्र दाखवते आंदोलनातली, खूप महत्वाची आहेत. मुलींनी पहिल्यांदा काय केलं तर त्या ढाल बनल्यात या आंदोलनाच्या. कारण पहिला लाठीचार्ज पोलिसांनी मुलांवर करण्याचं सत्र सुरू केलं, तेव्हा त्यांच्या सोबत असणाऱ्या मुलींनी हात पांगवले आणि या हाताच्या पलीकडे मुलांना त्या लोटत होत्या की यांना आम्ही तुम्हाला मारू देणार नाही. म्हणजे आम्ही सर्वजण एक आहोत. ही जेन झी पिढी ही एक आहे आणि या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज करू शकत नाही. हे चित्र तुम्हाला बोलकं दिसतं. हे चित्र एक आश्वासक चित्र आहे. एरवी संरक्षण कुणी कुणाचं करायचं, आपल्या परंपरेत वेगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. बहिणीनं भावाचं, म्हणजे विशिष्ट नातेसंबंधातच तुम्ही संरक्षण करायचं असतं. ही चौकट मोडून टाकली आहे. आम्ही मित्र असू तर एकमेकांचं सहकार्य करू, एकमेकांना वाचवू, एकमेकांना साथ देऊ. हे चित्र आपल्याला या चित्रातून सरळ दिसत आहे. मुली पोलिसांची लाठी काठी झेलायला तयार झाल्या आणि कडं करून त्यांनी मुलांना संरक्षण दिलं. एक प्रसिद्ध चित्र या आंदोलनात आपण पाहिलं की एक रील स्टार असणारी मुलगी मुंबईमध्ये पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहते, ज्या व्हॅन मध्ये आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना कोंबलं गेलंय आणि ती इतक्या निर्धारानं त्या व्हॅनला एका हाताने रोखतीये. हे रोखणं, ही ताकद, ही शक्ती तिच्या डोळ्यात, तिच्या विचारात आहे. ही मला खूप आश्वासक गोष्ट वाटली. हिम्मत आहे. म्हणजे ज्या समाजात असं सांगितलं गेलं बाईनं हातात बांगड्या भरून घरी बसायचं, बांगड्या भरणं हे दुय्यमतेचं लक्षण मानलं गेलं, अशा समाजातल्या या पितृसत्ताक मानसिकतेच्या विरोधात एक रील स्टार उभी राहते, हिम्मत दाखवते, पोलिसांची गाडी ती अडवू शकते. कोर्सिव्ह पॉवर, दमन शक्तीला पहिलं आव्हान मुलींनी दिलेलं आपल्याला दिसलं. त्या ठामपणे उभ्या राहिल्या. तिसरं चित्र तुम्हाला दिसेल जे अत्यंत लोकांना, माझ्यासारख्या लोकांना भावलं, जतन करून ठेवलं. आम्ही सर्व मिलिटरी फोर्स, पॅरामिलिटरी फोर्सचे सर्व तरुण बंदूकधारी समोर उभे आहेत निळ्या वेशामध्ये आणि एक तरुणी त्यांच्या पुढे फक्त निर्धारानं दोन्ही कमरेवर हात देऊन उभी आहे. हा जो निर्धार आहे, हा जात पितृसत्तेनं त्यांच्याकडनं हिरावून घेतला होता आणि या आंदोलनात सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आम्ही संघर्ष करणार. आम्ही पोलिसांना, या राज्य संस्थेला घाबरणार नाही. हा निडरपणा या मुलींच्या 3 चित्रातून तुम्हाला सहजपणे दिसला. ही एकूण स्त्रीमुक्तीसाठी, स्त्रियांच्या अधिकारासाठी, स्त्रियांच्या पारंपरिक ज्या समज आहेत समाजामध्ये पसरवल्या गेलेल्या, त्याला आव्हान देणाऱ्या या गोष्टी फार आश्वासकपणे आपल्याला या आंदोलनात घडताना दिसतात आणि त्या फार महत्वाच्या आहेत. पोलिसांना रोखून, त्यांचे लाठी काठी यांच्यापासून आम्ही एकमेकांचं संरक्षण करू, यात पुढाकार मुलींनी, तरुणींनी घेतला. पण पोलिसांच्या लाठीचार्जला त्यांनाही सामोरं जावंच लागलं. मुलींवरही अमानुषपणे लाठ्या चालवल्या पोलिसांनी. काही चित्र तुम्हाला स्मरत असतील, तुम्हाला मागे स्क्रीनवरती दिसतायत की महिला पोलीस आंदोलनकर्त्या मुलीला हात धरलेत, पाय धरलेत आणि झोळी करून तिला असं लटकवून त्या डिटेन करायला, अटक करायला घेऊन चालल्यात, पोलीस गाडीत टाकायला चालल्यात. ज्या मुलींच्या आई, पालक, शेजारी, हितचिंतक त्या आंदोलनात सहभागी व्हायला आल्या, त्यांच्याशी केलेलं वर्तन सुद्धा तुम्हाला दिसेल. गचांडी धरणं, ओढणी धरणं, ड्रेस धरणं, हे पोलिसांना ट्रेनिंग आहे. तुम्ही कशा पद्धतीनं लोकांना धरायचं, त्या पलीकडे जाऊन संपूर्ण व्यवहार अमानुषपणे आपल्याला झालेला दिसतो.
चित्र तुम्हाला मागे दिसतायत. 2 मध्यमवयीन महिला यांच्या कमरेमध्ये हात घालणं, या पद्धतीनं पकडणं या गोष्टी आणि कमरेत हात घालणारा पुरुष आहे. म्हणजे या सर्व गोष्टी इथे बेकायदेशीररित्या झाल्या. लाठी काठी मुलींनीही झेलल्या, पण तरी त्या हरल्या नाहीत. त्यांना काल लाठी लागली, पण सकाळी बँडेज करून त्या पुन्हा मैदानात उतरलेल्या आपल्याला दिसतात. पुण्यामधनं अशीच एक क्रांतिकारी विचारांची तरुणी दिल्लीपर्यंत आंदोलनासाठी पोहोचली आणि तिनं काय लिहिलं, तिच्यावर तिच्याही हाताला पायाला जखमा झाल्या आहेत, लाठ्यांचे वळ उठलेले आहेत, रक्त साकळलेलं दिसतंय, पण तरीही ती आपल्याला संदेश देते, इन्कलाब जिंदाबाद, मरते दम तक लढेंगे, जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा. ही हिम्मत मुलींनी दाखवली. म्हणजे लाठी गोली खाएंगे आगे बढ़ते जाएंगे हा निर्धार या आंदोलनात मुलींचा आपल्याला दिसला. मुलींनी कसं जगावं, बायकांनी कसं बोलावं, काय बोलू नये, काही गोष्टी, संस्कार, मूल्य, परंपरा, चालीरीती याच्या नावावर स्त्री स्वातंत्र्य दडपलं जातं. तुमच्या दुःखांना वाट करू दिली जात नाही. स्त्रियांना मासिक पाळी येते, पण मासिक पाळी हा शब्द बोलणं जणू गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी तो बोलायचा नाही. इतकंच काय, घरामध्ये वडील, काका, मामा असतील तर या शब्दांचा उल्लेख सुद्धा करायचा नाही. हे हजारो वर्ष मुलींना शिकवलं गेलंय. पण या आंदोलनामध्ये आपल्याला वेगळी चित्र दिसली. म्हणजे जेव्हा आम्हाला असं शिकवलं जातं की बायकांना पाळी येते, त्यांना बाजूला बसवणे, शब्दप्रयोग पहा, म्हणजे शिवाशिव होऊ नये, तो विटाळ आहे असं सांगितलं गेलंय. त्याची चर्चा सार्वजनिकरित्या खुल्या पद्धतीनं करायची नाही. तुमच्या त्रासाची, मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासाची पण करायची नाही. हे ज्या समाजात आजही शिकवलं जातं. पण या आंदोलनात आपल्याला याही संदर्भात मुली उघडपणे बोलताना दिसल्या. मुला-मुलींना मारहाण झाली, त्यांचं रक्त सांडलं. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला, तुम्हाला रक्तच हवंय ना, हे घ्या रक्त. पण ते रक्त कोणतं होतं? त्या मासिक पाळीच्या काळात वापरली जाणारी सॅनिटरी पॅड दाखवत होत्या. रक्त पाहिजे तर हे घ्या रक्त, आम्ही तुम्हाला रक्त द्यायला तयार आहे. म्हणजे रक्तस्त्राव हा तुम्ही फक्त फिजिकली मारून आम्हाला करत नाही, तर आम्हाला मासिक पाळीत होणाऱ्या यातना जशा तशा यातना आजचं सरकार देतंय. हा संदेश मुलींनी या निमित्तानं दिला. सॅनिटरी पॅड ही सार्वजनिक ठिकाणी दाखवण्याची गोष्ट नाही. कागदात बांधून आणा, ते गपचूप आणा, या पद्धतीचा व्यवहार समाजात घडतो. पण तुम्ही चित्र पाहिलं असेल, ती मुलगी निर्भीडपणे सांगते, बच्चों का खून चाहिए ना, ले लो, ये ले लो. आणि सॅनिटरी पॅडला लागलेलं रक्त चित्रात काढलेलं हे आपल्याला दिसतं. तसंच एक मुलगी अत्यंत ठामपणे, तुम्ही तिचा चेहऱ्यावरचा आवेश पहा, तिचा निर्धार पहा. ती एका हाताने घोषणा देते जय जयकाराच्या, सरकारच्या विरोधातल्या, लाठीचार्जच्या विरोधातल्या, प्रधानांचा राजीनामा द्याच्या, आणि एका हातात तिनं पॅड धरलेला आहे आणि त्या पॅडवर तिने मेसेज दिलेला आहे. हा मेसेज अत्यंत महत्वाचा आहे, संदेश देणारा आहे. सॅनिटरी पॅड हे इथलं लढ्याचं एक साधन बनलेलं आपल्याला दिसतं. जे सॅनिटरी पॅड लपवा, फेकून द्या, याच्या सगळ्या ओझस मुलींच्या मनावर होतं, ते त्यांनी फेकून दिलं आणि त्या पॅडवर त्या मुलींनी संदेश दिला, हे पॅड मोर दॅन सिक्युअर. त्या पॅडवर त्यांनी संदेश दिला, मोर सिक्युअर दॅन नॅशनल एक्झाम पेपर. म्हणजे तुमचे जे नीटचे वगैरे पेपर आहेत त्याच्यापेक्षा सुरक्षित आहे, लीक प्रूफ आहे हे आमचं सॅनिटरी पॅड. त्या निर्भीडपणे सांगत होत्या की सॅनिटरी पॅड सारखी छोटी गोष्ट सुद्धा लीक प्रूफ असते. पण हे कसलं सरकार आहे,
जे शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडून बसलंय, ज्यांनी शिक्षण व्यवस्था भ्रष्ट बनवलेली आहे, ज्याच्यात पेपर एकामागून एक लीक होतात आणि मुलांना आत्महत्या कराव्या लागतात, यापेक्षा आमचं सॅनिटरी पॅड बरं असं म्हणण्याची वेळ आज मुलींवर आली आहे. आणि त्या सॅनिटरी पॅड निर्धारानं मिरवताना आपल्याला दिसतात, त्यात त्यांना कुठलाही संकोच वाटत नाही. जेनजीच्या भाषेबद्दल खूप बोललं गेलं. बोलतायत लोक अजूनही. शिवीगाळ करतायत, शिव्या देतायत. त्या द ग्रेट खासदार कंगना राणावत या सुद्धा बोलल्या, ही संस्कृती नाही. मुद्दा संस्कृतीचा नाहीये. संस्कृती काय आहे याच्यावर तर खूप बोलता येईल, टीका टिप्पणी होईल. भाषेचा मुद्दा महत्वाचा आहे. जे भाषा ही काय आभाळातनं पडत नाही. कोणती भाषा माणसं केव्हा आणि कशी बोलतात, ती का बोलतात, ती कोणत्या अवकाशात बोलतात, हे प्रश्न महत्वाचे असतात. म्हणजे महाराष्ट्राचं तुम्ही उदाहरण घ्या. दलित पॅन्थरचा लढा उभा राहिला, दलित साहित्य निर्माण व्हायला लागलं, तर त्या साहित्याच्या बद्दल, दलित आंदोलनाबद्दल शिव्या आल्यात की नाही? आल्या. याचं कारण व्यवस्थेबद्दलचा राग, इतकं शोषण तुम्ही आमचं केलेलं आहे की त्याच्याबद्दलचा प्रतिकार आम्ही कोणत्या भाषेत करायचा हे पण आम्हाला तुम्ही निर्धारित करून देणार आहात का? रागाची जी प्रतिक्रिया आहे ती शिव्यांच्या माध्यमातून येणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही संपूर्ण आंदोलनाचं मूल्यमापन नसतं करायचं. मागण्या काय आहेत, आंदोलनाची रीत काय आहे याच्याबद्दल बोललं पाहिजे. पण इथे भाषेचा मुद्दा केला गेला. पण या भाषेमध्ये सुद्धा एक मला पोस्टर मुलीनं हातात घेतलेलं, मग पुन्हा जे शब्द मुलींनी बोलायचे नाही, फक दॅट बास्टर्ड सोसायटी, हा एक राग, हा एक द्वेष शिवी म्हणून सतत वापरला गेलेला इंग्रजीमध्ये. एका मुलीनं रील केलं, एका मुलीने हातामध्ये बॅनर घेतलेला आहे. ती सरकारला असं सांगते, यू फक्ड विथ रॉंग जनरेशन. तुम्ही रॉंग जनरेशनला, तुम्ही आमच्या नादी उगीच लागलेला आहात, हा संदेश द्यायचा आहे. पण हा संदेश त्यांनी जेनजीच्या परिभाषेत दिलेला आहे. संदेश महत्वाचा आहे, यू फक्ड हा शब्द महत्वाचा आहे असं मला वाटत नाही. म्हणजे त्या शब्दावर खेळत बसायचं आणि ही सर्व विद्यार्थी कसे असांस्कृतिक आहेत, हे संस्कृतीहीन आहेत असं म्हणणं म्हणजे सरकारचा पक्ष घेणं, म्हणजे पेपर लीक होण्याची बाजू घेणं असा त्याचा अर्थ निघेल. त्यामुळे यू फक्ड विथ रॉंग जनरेशन असं जी मुलगी म्हणते, जी पोस्टर घेऊन आपल्याला उभी दिसते, तिचा मतितार्थ, तिचा म्हणण्याचा सारांश काय हेच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज मला म्हणून ती गोष्ट महत्वाची वाटते. भाषा जेनजी त्यांच्या पद्धतीनं वापरणार आहेत हे तुम्ही कृपया लक्षात घ्यायला पाहिजे. एका मुलीनी असाच बोर्ड हातामध्ये घेतलेला तुम्हाला दिसतो, दिस गव्हर्नमेंट इज लाईज मोर दॅन माय बॉयफ्रेंड, माय एक्स. म्हणजे माझा पूर्व जो आधीचा बॉयफ्रेंड होता त्याच्यापेक्षाही खोटारडं हे सरकार आहे. आता याच्यात मला बॉयफ्रेंड आहे हे मिरवण्याची गोष्ट ती सांगत नाहीये. आपल्या एक्स बद्दल ती प्रवचन देत नाहीये. ती सरकारला सुनावते की त्याच्यापेक्षा वर्स्ट, त्याच्यापेक्षा खोटारडं, त्याच्यापेक्षा वाईट वर्तन तुम्ही केलेलं आहे हे सांगण्यासाठी असे फलक मुली आपल्याला हातात घेऊन उभ्या राहिलेल्या दिसतात. आणि त्याचं मी मनपूर्वक स्वागत करते. त्या त्यांच्या भाषेत, त्या त्यांच्या पद्धतीनं सरकारच्या शैक्षणिक धोरणांच्या विरोधात आपल्याला उभ्या राहिलेल्या दिसतात. या जेन झी पिढीमधल्या तरुणींचं, आपल्याकडचे जेन झी आहेत ना, त्यांना जात आहे, वर्ग आहे, काही प्रिव्हिलेज सोसायटीतून, जातीतून आलेले मुलं मुली आहेत, काही खालच्या जातीतून आलेले मुलं मुली आहेत, काही गरीब तबक्यातून आलेले मुलं मुली आहेत. हे जेनझी काही एकसंध नाही. पण जेनझी मुली ज्या आहेत, मिडल क्लास मधून आलेल्या, मध्यम जातीतून आलेल्या, त्यांचा पण या एका आंदोलनाकडे बघण्याचा तुम्हाला ऍटिट्यूड दिसून येतो आणि तो त्यांनी दाखवलाय. त्याच्यामध्ये त्यांना अजिबात काहीही गैर वाटत नाही. हीच मला वाटतं सर्वात लागलेली गोष्ट आहे परंपरावाद्यांना. एका मुलीच्या हातामध्ये बोर्ड आहे,
ती एकीकडे लिपस्टिक लावते आणि हातामध्ये बोर्ड घेतलेला आहे. आय एम टू बिझी बिंग अ दिवा, आय कांट हिअर यू. म्हणजे मी माझ्याकडे बघण्यामध्ये इतकी व्यस्त आहे. आय एम टू बिझी बिंग अ दिवा, आय कांट हिअर यू. मी माझ्या दिवागिरी हा नवा शब्द आहे, म्हणजे माझी स्टारगिरी. माझ्या स्टारगिरीत मी इतकी व्यस्त आहे, ती लिपस्टिक लावते एका हातानं आणि एका हातात बोर्ड आहे, की मला तुमच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. मी आंदोलनात व्यस्त आहे. आता तुमच्याकडे बघायला वेळ नाही हे कोणाला म्हटले? ती प्राईम मिनिस्टरला म्हटलीये. त्या तुम्हाला काय व्हिडिओ करून समजावून सांगतायत. ती म्हणते तुमच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. मी माझ्या दिवागिरीत, माझ्या स्टारगिरीमध्ये मी व्यस्त आहे. असा एक कूल ॲटिट्यूड, पण सरकारला भणाणून सोडणारा, सरकारला पेचात पकडणारा असा एक ॲटिट्यूड या मुलींच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित दिसतो. एक मुलीचं पोस्टर खूप गाजलं. म्हणजे पोलीस व्हॅनमध्ये घेऊन चालले, अटक करतायत, ते उचलतायत तुम्हाला आंदोलन करू नका म्हणून. पण आपण आंदोलनाला चाललोय, आपण अटक व्हायला चाललोय याचा एक आनंद, की आम्ही काहीतरी एक कर्तृत्व गाजवलंय, आमच्या पिढीने एक करून दाखवलंय. आणि या आनंदासाठी पुन्हा ती मुलगी नीटनेटकं गेलं पाहिजे म्हणून ती लिपस्टिक लावून पोलिसांच्या समोर आपल्याला जाताना दिसतेय. मला वाटतं पोलिसांना आम्ही घाबरत नाही हे दाखवण्याचे हे उत्तम मार्ग या जेनझी मुलींनी निवडलेले मला दिसले. आम्ही सॅनिटरी पॅड बद्दल बोलायला घाबरत नाही तुमच्या पुढे, आणि आम्ही मेकअप करत, आम्ही लिपस्टिक लावत, आवरत सावरत, दिवागिरी करत आम्ही तुमच्या पुढे येणार आहोत. म्हणजे अत्याचार करणाऱ्यांचं मोरल मोडण्याचं काम या मुलींनी अत्यंत चपकलपणे नव्या पद्धतीनं आपल्याला केलेलं दिसतं. त्या तितक्याच मिश्किलपणे बोर्ड घेऊन उभ्या आहेत, 3 इडियट्स. आमच्या जेनझी मुलींच्या दृष्टीनं 3 इडियट्स कोण आहेत? त्या पोस्टरमध्ये त्यांनी चित्र काढलेली आहेत. मध्ये अर्थातच प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत, डाव्या बाजूला तेव्हाचे शिक्षण मंत्री प्रधान आहेत आणि इकडे नितीन गडकरी आहेत. म्हणजे हे तिघही फसवणारे आहेत, हे चुकीचे निर्णय घेणारे आहेत आमच्या पिढीच्या साठीचे. आणि आमच्या दृष्टीनं आम्हाला जर विचारलं आज भारतातले 3 इडियट्स कोण, इडियट्स खऱ्या अर्थानं इडियट्स हे आहेत, हे निर्भीडपणे दाखवणं आणि एक मिश्किल की आम्हाला हे पण म्हणायचंय. आणि हसत हसत अशी पोस्टर मुलींनी आपल्याला हातात घेतलेली दिसतात. मुली या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि या सहभागी होत असताना काही ज्याला आपण म्हणतो प्रिव्हिलेज क्लासमधून, कास्टमधून आलेल्या आहेत, अशा पण मुली याच्यामध्ये होत्या. पण कुठल्याही प्रकारचं न लपवता किंवा त्याच्याबद्दलचा न्यूनगंड न घेता की आंदोलनात गरिबांनीच असलं पाहिजे, आता आपल्याला जावं लागलं, बघा आपल्यावर काय परिस्थिती आली, याचा गिल्ट मनामध्ये नाही. त्या प्रिव्हिलेज मधून आलेल्या मुलीनं सरळ हातामध्ये एक बॅनर तुम्हाला घेतलेला दिसतो आणि ती त्या बॅनरवर हे लिहिते, सो बॅड. हे फार वाईट आहे. काय सो बॅड आहे? तर इवन द प्रिव्हिलेज्ड आर हिअर. म्हणजे आतापर्यंत असं होत होतं की कनिष्ठ जातीवर्गीयांचं शोषण होत होतं, त्यांच्यासाठी चुकीची धोरणं सरकार घेत होतं, म्हणून त्यांना रस्त्यावर येऊन दलितांना, आदिवासींना लढावं लागत होतं, भटक्या विमुक्तांना भांडण करावं लागत होतं. पण या नीट परीक्षेच्या निमित्तानं जे पेपर लीक झाले आणि एकूण शिक्षणामधल्या ज्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या, या मुलींचा सांगावा हाय की आम्ही प्रिव्हिलेज क्लास मधल्या असून सुद्धा आम्हाला इथे यावं लागलं. इतकी वाईट कृती तुमच्या सरकारनं केलेली आहे. म्हणजे त्या आपण प्रिव्हिलेज कुटुंबातून आहोत हे मान्यही करतात, पण आम्ही आंदोलनात असणार हा निर्धारही त्या आपल्याला व्यक्त करताना दिसतात. ठिकठिकाणी आंदोलनं झाली, पालक सहभागी झाले, कार्यकर्ते सहभागी झाले आणि एक गमतीशीर पोस्टर माझ्या नजरेस पडलं. रविवारी आंदोलन केलं गेलं मुंबईमध्ये आणि मुंबईमधली ती एक आई असेल, एक कार्यकर्ती असेल, तिनं एक मजेशीर बोर्ड हातामध्ये घेतलेला आहे. म्हणजे या आंदोलनामध्ये सिरियसली आपण सहभागी आहोत,
पण आमच्या कल्चरसह आहोत, आमच्या संस्कृतीसह, आमच्या विचारांसह आम्ही या आंदोलनामध्ये आहोत. हे मुली, जेन झी पिढी, महिला, स्त्री, पुरुष, कार्यकर्ते हे पोस्टरमधून दाखवत होते. या पोस्टरनी माझं लक्ष वेधून घेतलं की रविवारचं मटण सोडून आलोय. म्हणजे आमच्या आयुष्यात आखाड महिना चालू आहे, आषाढ महिना, ज्याच्यामध्ये नॉनव्हेज खाणं, वशाट खाणं हे कल्चर आहे बहुजनांचं. आणि रविवारच्या दिवशी आंदोलन आहेत, पण आम्ही काय त्याग केलाय, इतकी महत्वाची आंदोलनं आम्हाला की आम्ही ते मटण सोडून या आंदोलनामध्ये सहभागी झालोय, असं ही आई किंवा ही कार्यकर्ती पोस्टर घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. शेवटचं एक पोस्टर खूप आश्वासक. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये मुलींनी केलेला संघर्ष इतका महत्वाचा आहे. त्यांनी काही वेळेस काही शब्द वापरले ज्याला तुम्ही अपशब्द म्हणाल, पण त्याच्यातला विद्रोह होता. त्यांच्या विचाराच्या लढ्याचं नवतंत्र त्यात दिसत होतं. आणि 1-2 मुलींच्या हातामध्ये एक अत्यंत आशादायक चित्र असणारं या आंदोलनाचं सार ज्याला आपण म्हणू शकतो, काय आम्ही म्हणू इच्छितो, मुली म्हणून जेन झी पिढी काय सांगतेय, त्या मुलींचं पोस्टर हातात जे आहे ते संदेश देतं, आप सारे फुलों को कुचल सकते हैं. तुम्ही सर्व फुलं तोडून टाकू शकता, फुलांचा विध्वंस करू शकता. आप सारे फुलों को कुचल सकते हो, मगर बसंत का आना रोक नहीं सकते. पुन्हा वसंत ऋतू येणार आहे आणि पुन्हा नवी फुलं बहरल्याशिवाय राहणार नाहीत. हा जो विश्वास व्यक्त केलेला आहे, याच्यातून आम्ही घाबरणार नाही, आम्ही माघारी जाणार नाही. तुम्ही कितीही तोडामोडा, पण आम्ही परत नव्यानं आंदोलनाला सिद्ध होऊत. हाच जेन झी मुलींच्या आंदोलनातला सहभागाचा सांगावा आहे. सत्य की जय हो. सत्यशोधक चॅनल अशाच विचारांच्या प्रचार प्रसारासाठी अविरत प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना आवाहन की द सत्यशोधक हे आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेअर करा. सत्य की जय हो.